नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS, BMS, BHMSच्या फी संदर्भात महत्त्वाचा जो निर्णय आपल्याला सांगितलेला आहे शासनाने, तर त्याच्या संदर्भात अगदी डिटेल सांगणार आहे। ती शिक्षण शुल्क समितीची संपूर्ण नोटीस मी तुम्हाला या स्क्रीनवरती दाखवत आहे। अगदी तुम्ही झूम करून पहा आणि लक्षात येईल। ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी याचा PDF पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला तुम्ही कॉल मेसेज करून PDF पूर्णपणे मागू शकता। आणि यामध्ये कोणते दोन महत्त्वाचे अपडेट्स आहेत तर त्यासाठी मी आज पूर्ण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दोन कोणते महत्त्वाचे अपडेट्स आहेत। तर त्या संदर्भात पूर्णपणे डिटेल्स मी सांगणार आहे। तर राज्यातील MBBS, BMS, BDSच्या फी संदर्भात शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। ते शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा पाया आहे, पण आजकाल वैद्यकीय शिक्षणाचा खर्च इतका वाढला आहे की सामान्य कुटुंबांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे कठीण झाले आहे। यातच खाजगी महाविद्यालये आपल्या मनाला येईल तशी फी आकारतात। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने शिक्षण शुल्क समिती स्थापन केली आहे, म्हणजेच फी रेग्युलेशन कमिटी त्यांनी तिथे स्थापन केलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये दोन पॉईंट्स आहेत, एक फीचा आणि दुसरा आहे डिपॉझिटचा। तर प्रथम मी तुम्हाला फी संदर्भात सांगते की 2024 पर्यंत अगदी प्रत्येक मेडिकल फील्ड म्हणजेच MBBS, BDS, BMS मध्ये आत्तापर्यंत किती फी घेत होते त्याच्याबद्दल पण सांगणार आहे, आणि 2025 मध्ये किती घेणार आहे तेही सांगणार आहे। तर अगदी शासनाने इथे शिक्षण शुल्क समितीने पूर्ण नोटीस काढलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे की 10% इथे आम्ही वाढीव घेणार आहे, असंही पूर्णपणे डिटेल्समध्ये त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। तर MBBSची आत्तापर्यंत 2024 पर्यंत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किती फी आकारली जात होती ते तुम्हाला सांगते। 1,38,300 रुपये आत्तापर्यंत घेत होती, आणि तीच ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 1,52,000 एवढी राहणार आहे। आणि BDSच्या संदर्भात पाहाल तर आत्तापर्यंत 2024 पर्यंत 1,04,000 फी आकारली जात होती, पण यापुढून 2025 पासून 1,14,400 अशी ही घेण्यात येणार आहे, म्हणजे 10% इथे वाढीव होणार आहे। आणि त्याचबरोबर BMSची आत्तापर्यंत 2024 पर्यंत 52,200 अशी फी घेत होती, पण आता 2025 मध्ये 57,400 रुपये अशी 10% वाढीव होऊन एवढी फी इथे राहणार आहे। तर हे पहिला मुद्दा झाला फीचा, आणि त्यानंतरचा सेकंड मुद्दा पण मी तुम्हाला सांगणार आहे की सेकंड मुद्दा इथे सांगण्यात आलेला आहे की डिपॉझिटचा। तर नीट UG 2025च्या आधारावर महाराष्ट्र राज्यातील MBBS, BMS, BDS, BHMS, BUMS इत्यादी प्रवेश प्रक्रिया यावर्षी आपल्या पार पडतील, आणि त्याचबरोबर राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांवर येणारा खर्चांचा भार शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे स्कॉलरशिपद्वारे उचलला जात होता। परंतु राज्यातील बरेचसे खाजगी म्हणजेच प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट आपण त्यांना म्हणतो की विद्यार्थ्यांकडून डिपॉझिट किंवा कॉशन मनीच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करीत असत आत्तापर्यंत, पण यावर आळा घालण्यासाठी शिक्षण शुल्क समितीने एक नोटीस पब्लिश करून डिपॉझिट स्वरूपात घेण्यात जाणाऱ्या फीसवर नियंत्रण करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे। तर या नोटीसनुसार कॉलेजला डिपॉझिट संदर्भात काही मर्यादा ठरवून दिलेल्या आहेत। त्या मर्यादाबरोबरच कॉलेजेस विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त डिपॉझिट वसूल करू शकत नाही, असंही त्यांनी त्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे। तर MBBSसाठी किती त्यांनी डिपॉझिट ठेवलेली आहे तर 50,000 रुपये ठेवलेली आहे, BDSसाठी 40,000 ठेवलेली आहे, आणि BMSसाठी 25,000 असं ठेवलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही हे पूर्णपणे व्यवस्थित पूर्ण ही PDF डिटेल्समध्ये वाचा, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS प्रत्येक मेडिकल फील्डसाठी आपल्याला किती फी राहणार आहे, आणि ओपन कॅटेगरीसाठी आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत विद्यार्थी त्यांना जर स्कॉलरशिपच्या रूपामध्ये नक्कीच तिथे फी माफ होणार आहे। आणि डिपॉझिटच्या संदर्भामध्ये सुद्धा ते पूर्ण अगदी डिटेल्समध्ये पूर्णपणे त्या PDFमध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। तर हे मी अगदी तुम्हाला पूर्ण या म्हणजे यूट्यूबमार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही अगदी याच्याबद्दल पूर्णपणे कल्पना मिळेल 2025 मध्ये किती फी म्हणजेच 10% वाढणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS, BHMS, BMSच्या फी संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा, आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, आणि एक WhatsApp लिंक पण दिलेली आहे। त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवे अपडेट्स पाहू शकता। ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।